तर इथं चालू आहे बघा माझा स्वयंपाक. तर बघा आज कसं झालं ना, उकडते पण इतकं आबाळ पण आलेलं आहे आणि कुकर लावला तर बघा डाळीचं पाणी भातात, परत चवळीमध्ये, सगळ्यामध्ये असं कुकरचं म्हणजे डबेच वाकडे झाले. म्हणलं चला आज काय स्वयंपाकाचा राडाच होतोय का म्हणलं, पण तसं काय झालं नाही. मग म्हणलं चला चवळी पण छान अशी मऊ शिजली होती, फोडणी देऊन घ्यावं म्हणलं, म्हणून गरम पाणी पण कढईमध्ये ठेवलं होतं, काढून घेतले हे बघा असं. आणि शेपूची भाजी पण कढईमध्ये करून घेतली आणि काढून घेतली. मग म्हणलं चला आता चवळीला फोडणी दिलेली दाखवं म्हणलं. बघा मस्त चवळी टमॅटो चिरून घेतलं आणि कांदा, लसूण, खोबरं, कढीपत्ता एकत्रच करून ठेवले बघा फोडणीला टाकण्यासाठी. मग कढईमध्ये तेल आपलं गरम झालं की जिरे मोहरी टाकली आणि वाटण केलेलं टाकून दिलं बघा. मग टाकलं ना, छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं बघा छान. तितक्यात हातातून बघा उलटणं पण पडलं, कारण गरमच तितकं होत होतं आणि घाई गडबड. म्हणलं आता काय वेळ पण झालाय, म्हणलं चला पडादिशी भाज्या उरकून घ्यावं म्हणलं. छान आपलं हे वाटण भाजून झालं की मग त्यामध्ये बघा हळद, नंतर ना बघा काळं तिखट, लाल तिखट वगैरे टाकून घ्यायचं. टोमॅटो पण त्यामध्येच टाकायचं, कारण जास्त लगे लगे टाकलं ना लगेच ते आपला मसाला ना परताच्या अगोदरच त्याचं जे प्रक्रिया असते ती थांबली जाते. म्हणून मग टोमॅटो मी थोडंसं नंतरनं टाकते, कांदा वगैरे छान भाजून झाला की. मग आपलं हळद आणि घरचं काळं तिखट आणि लाल तिखट थोडंसं असं छान म्हणून मिक्स एकजीव करून घ्यायचं बघा मसाल्याचा सगळाच. थोडासा मॅजिक मसाला पण टाकले बघा, कारण रश्श्याला छान चव येते चवळीच्या आणि मुलं पण आवडीने खातात. मग थोडासाच होता, म्हणलं जाऊ द्या द्याव तेवढं टाकून. मग टाकली बघा चवळी, छान मसाला परतून घेतला, चवळी टाकली, मसाल्यामध्ये चवळी अशी छान एकजीव केली आणि थोडंसंच वरून गरम पाणी वतले बघा, कारण गरम पाण्याने चव भाजीला चांगली येते. आणि मग नाहीतर ती चवळी आपली दांडारल्यावानी होती, म्हणून मग थोडंसंच गरम पाणी केले होते बघा बाजूला. मग थोडंसं गरम पाणी वतून चवीनुसार मीठ टाकले आणि नंतर मग ताट झापून शिजायला ठेवून दिली. मग छान अशी आपली चवळीची भाजी बघा तयार झाली. भातासोबत खवा, ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत एकच नंबर लागते बघा. कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.